मागच्या व्हिडिओमध्ये आपण नंबर सेन्स हा लेसन स्टार्ट केला होता आणि त्याचे मॅथमॅटिकल रिझनिंगचे 15 क्वेश्चन्स आपण बघितले होते. तर आज आपण एव्हरीडे मॅथमॅटिक्सचे पुढचे क्वेश्चन सुरू करणार आहोत. तर त्यात पहिला क्वेश्चन आहे 16 नंबरचा. काजल बॉट अ सॉफ्ट टॉय. शी बॉट द टॉय हॅविंग नंबर मोर दॅन 12 बट लेस दॅन 20. विच ऑफ द फॉलोविंग कॅन बी काजल्स टॉय. तर याच्यामध्ये काजलने टॉय घेतलेला आहे आणि त्यापैकी ती मोर दॅन 12 बट लेस दॅन 20 म्हणजे आपल्याला 12पेक्षा जास्त आणि 20पेक्षा कमी असा नंबर शोधायचा आहे. तर यात 4 प्रकारचे ऑप्शन दिलेत. पहिला 9 हा त्याच्यात बसत नाही, तो नाही येणार. 22 हा 20पेक्षा मोर दॅन आहे, तर आपल्याला लेस दॅन पाहिजे, तर हेही ऑप्शन येणार नाही आहे. ऑप्शन सी हे करेक्ट आन्सर आहे कारण 17 हा 12 आणि 20 या दोघांचाही मधला नंबर आहे, म्हणून ऑप्शन नंबर सी हे आपलं करेक्ट आन्सर राहणार आहे. पुढचा क्वेश्चन नंबर 17. अनन्या हॅज 65 ब्लॉक्स, रिद्धी हॅज 50 ब्लॉक्स अँड सुमन हॅज 42 ब्लॉक्स. हू हॅज लिस्ट नंबर ऑफ ब्लॉक्स. लिस्ट म्हणजे कमी नंबर, जो लहान नंबर आहे कमीत कमी, तो आपल्याला याच्यात शोधायचा आहे. तर त्यामध्ये अनन्याकडे आहेत 65 ब्लॉक्स, रिद्धीकडे आहेत 50 आणि सुमनकडे आहेत 42. तर यापैकी आपला आन्सर राहणार आहे सुमन, कारण तिघांपैकी सुमनकडे कमी ब्लॉक्स आहेत, तर आपलं ऑप्शन नंबर बी हे करेक्ट आन्सर राहणार आहे. क्वेश्चन नंबर 18. अ मॅन इज इन अ विलेज हॅज द फॉलोविंग ॲनिमल्स. काही येथे हेन्स आणि काऊज दिलेले आहेत, तर क्वेश्चन वाचू आपण पुढे. विच ऑफ द फॉलोविंग ऑप्शन्स इज फॉल्स विथ द रिस्पेक्ट टू नंबर ऑफ ॲनिमल्स. आपण आधी काय करू, काउंटिंग करून घ्यायची किती आहे. 1 2 3 4 5 6. 6 हेन आहेत आणि 1 2 3 4 काऊ आहेत. ओके. विच ऑफ द फॉलोविंग ऑप्शन्स इज फॉल्स विथ रिस्पेक्ट टू नंबर ऑफ ॲनिमल्स. तर यापैकी आता 4 ऑप्शन दिले, त्यापैकी कोणता आन्सर करेक्ट आहे हे आपण बघू. ए, हेन्स आर मोर दॅन काऊज. हेन या काऊपेक्षा जास्त आहेत. येस, पहिलं आपलं करेक्ट राहणार आहे. दुसरं, काऊज आर लेस दॅन हेन्स. काऊ या हेन्सपेक्षा कमी आहेत. येस, हे पण करेक्ट आहे. काऊज आर इक्वल टू हेन्स. दोन्ही इक्वल आहेत का? नाही, कारण हेन आहेत 6 आणि काऊज आहेत 4, तर हे आन्सर आपलं फॉल्स राहणार आहे, तर हे आपलं आन्सर राहणार आहे. पुढचा क्वेश्चन 19. द गिवन पिक्चर शोज द नंबर ऑफ द बलून्स बॉट बाय 4 फ्रेंड्स हू बॉट मॅक्झिमम नंबर ऑफ बलून्स. इथे 4 मित्र दिले आहेत आणि ते कोणाकडे मॅक्झिमम नंबर ऑफ बलून्स आहेत हे आपल्याला बघायचे. तर तानियाकडे 1 2 3 4 5 बलून्स आहेत. साहिल 1 2 3 बलून्स आहेत. टीना 1 2 3 4 5 6 7 बलून्स आहेत. आणि वरून 1 2 3 4 5 6. तर याच्यापैकी मॅक्झिमम नंबर ऑफ बलून्स कोणाकडे आहेत? टीना. तर आपलं ऑप्शन नंबर सी टीना. क्वेश्चन नंबर 20. सुनील हॅज अ पॅरेट विथ नंबर ग्रेटर दॅन 60 बट लेस दॅन 70. विच ऑफ द फॉलोविंग सुनील्स पॅरेट. इथे काही नंबर्स दिलेले आहेत पॅरेटवर आणि ते आपल्याला ग्रेटर दॅन 60 बट लेस दॅन 70 शोधायचं आहे, म्हणजे 60 to 70च्या बिटवीन नंबर आपल्याला बघायचा आहे. तर 25 हा नाही येऊ शकत, 35 हा पण नाही येणार, 63 हा नंबर आहे, 18 नाही, 41 नाही, 72 नाही. तर 63 हा 60 आणि 70 या दोघांच्या मधला नंबर आहे, तर आपलं ऑप्शन नंबर डी आर हे आपलं करेक्ट आन्सर राहणार आहे. पुढचा क्वेश्चन. आता आपला ॲचवर सेक्शन सुरू होतं आहे, तर यामध्ये थोडे डिफिकल्ट प्रकारचे क्वेश्चन्स राहणार आहेत. विच नंबर लाईन शोज जम्प्स ऑफ द फ्रॉग्स बाय 5. तर आपल्याला फ्रॉग्स हा 5च्या जम्पने पुढे जाणार आहे. तर पहिलं तर नाही आहे, कारण तो 2 4 6 हा 2च्या काउंटिंगने पुढे जातो आहे. पुढचा आहे, पुढचं तर नाही. सी ऑप्शनमध्ये 4च्या काउंटिंगने पुढे जातो आहे आणि डीमध्ये 5च्या काउंटिंगने पुढे जातो आहे, म्हणजे आपला ऑप्शन नंबर डी हे डी राहणार आहे.
क्वेश्चन नंबर 22, विच ऑफ द फॉलोविंग नंबर्स आर लेस दॅन 42. तर या ठिकाणी 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर 42 पेक्षा लेस दॅन नंबर आपल्याला इथे शोधायचा आहे. तर पहिला आहे 2 10s 7 1s 27, 3 10s 4 1s 34, 5 10s 3 1s 53, 4 10s 3 1s 43. तर यामध्ये 42 पेक्षा 27 आणि 34 हे 2 नंबर आहेत. तर आपण खाली ऑप्शन बघू कोणता करेक्ट आहे. बोथ P अँड Q, बी ओनली P Q yes आणि D P Q R yes. तर यापैकी आपलं P आणि Q ए ऑप्शन हे करेक्ट राहणार आहे. क्वेश्चन नंबर 23, विच ऑफ द फॉलोविंग ऑप्शन्स इज करेक्ट फॉर द गिवन पिक्चर्स. तर इथे X Y आणि Z हे 3 आपल्याला सेक्शन दिले, त्यापैकी आपल्याला बघू आपण त्याच्यात किती काउंटिंग येणार आहे. 1 2 3 4 5 6 7. तर 7 बल्ब्स आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 8 1 2 3 4 5. तर या ठिकाणी 5 बलून्स आहेत. तर आपण आता ऑप्शन्स बघू. सेट वाय हॅज मोर आयटम्स दॅन सेट झेड. सेट वायमध्ये झेडपेक्षा मोर आहेत, करेक्ट आहे. सेट एक्स हॅज लेस आयटम्स दॅन सेट वाय. एक्समध्ये वायपेक्षा कमी आहेत, येस हे पण करेक्ट आहे. सेट झेड हॅज लिस्ट नंबर ऑफ आयटम्स. सेट झेडमध्ये लिस्ट कमी नंबर्स आहेत, येस हे पण करेक्ट आहे. तर ऑप्शन नंबर डी ऑल ऑफ दिस म्हणजे ए बी सी हे तिघंही करेक्ट आहे, म्हणून ऑप्शन नंबर डी ऑल ऑफ दिस हे आपला आन्सर राहणार आहे. क्वेश्चन नंबर 24, स्टडी द गिवन अरेंजमेंट टू फिल इन द ब्लँक्स अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. या ठिकाणी एक ट्रेन दिलेली आहे आणि खाली काही क्वेश्चन्स दिलेत, त्याचे आपल्याला आन्सर शोधायचे. कोच डॅश इज जस्ट बिफोर कोच ई. या ठिकाणी जो कोच ई आहे हा बिफोर ईच्या आधी कोणता आहे, कोच डी. तर आपला आहे इथे आन्सर येणार आहे डी. क्वेश्चन नंबर 2, कोच सी इज डॅश कोच बी अँड डी. तर या ठिकाणी बी आणि डीच्या बिटवीन जो आहे कोच सी, तर इथे आपला आन्सर राहणार आहे बिटवीन. आणि क्वेश्चन नंबर 3, कोच बी इज जस्ट डॅश कोच ए. तर बी हा एच्या बिफोर आहे का आफ्टर आहे, तर आफ्टर. तर इथे आपला आन्सर राहणार आहे आफ्टर. तर या ठिकाणी 4 प्रकारचे ऑप्शन दिले, तर आपलं डी, बिटवीन आणि आफ्टर म्हणजे ऑप्शन नंबर बी हे आपलं करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 25, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. या ठिकाणी काउंटिंग दिलेली आहे आणि आपल्याला ती चेक करायची आहे की कोणती करेक्ट आहे. या ठिकाणी फ्लावर्स दिले 1 2 3 4 5 6 7 7. बी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 12. 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. तर ऑप्शन नंबर डी हे आपलं करेक्ट आन्सर आहे.